असेच आपल्या पंथातील व्हिडिओज बघण्यासाठी आचल महानुभाव यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। दंडवत प्रणाम। श्री जगन्नाथ स्वामी की जय।
श्री पंचावतार की जय। बाबांना विनंती आहे की आपण स्टेजवर स्थान ग्रहण करावं। परंतुच्या आदरणीय सत्य पेंटर मामाजी आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर स्थान ग्रहण करावं। परमपूज्य आदरणीय सत्य श्री निगम दादांना विनंती आहे की आपण स्टेजवर स्थान ग्रहण करावं। दिसत आहे ना? तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री आदरणीय स्वामी आणि आता दीप प्रज्वलन संपन्न होणार आहे। तरी आदरणीय सध्या परमपूजनीय महंत श्री वैद्यनाथ बाबा यक्षदेव, आदरणीय सध्या परमपूजनीय श्री दिगंबर मुनिदादा अंकुरदेकर, आदरणीय सध्या परमपूजनीय श्री संजयनाथ दादा खांडेकर, या सर्व मंडळींना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करावे। महंती प्रतिष्ठा तथा सम्मान समिति उपाध्याय परमपूज्य परमहंत आचार्य श्री यक्षदेव बाबा शास्त्री मानव श्री क्षेत्र विद्यापूर यांची शिष्यगादी जी आहे परम महंत श्री हिंगोलीकर बाबा, ही प्रतिष्ठा आज आदरणीय सध्या परमपूजनीय ईशादृष्टी श्री संतोष मुनिदादा बिडकर दत्त मंदिर संस्थान शिरसोली या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी यांचा आश्रम आहे यांना प्रदान करण्यात येत आहे। आणि या ठिकाणी त्यानिमित्तानंच दीक्षा सुद्धा संपन्न होत आहे। तर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री निलेश दादा बिडकर प्रणयचे ते करतील अशी दादांना मी विनंती करतो। या परम पवित्र श्री क्षेत्र वडनेर भोजन या महातीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आणि या भूमीच्या ठिकाणी होत असलेला हा मंगलमय अवसर काळ या निमित्ताने सगळ्यांना माहितीच आहे। श्री महंत इंगोलीकर ही प्रतिष्ठा त्याचबरोबर संन्यास दीक्षा विधी असे कार्यक्रम या ठिकाणी आज होणार आहे। त्यानिमित्ताने थोडं धर्मप्रबोधन आपल्याला ऐकायला मिळणार आहे। या प्रस्तुत धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय प्रातस्मरणीय उपाध्याय कुलाचार्य प्रणयचे निवासी गुरुवर्य श्री मोठेबाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या शाखेतील ही महंती प्रतिष्ठा इंगोलीकर आहे असे ज्या कुळाचे आचार्य श्री यक्षदेव प्रतिष्ठेत विराजमान असलेले आदरणीय परमपूजनीय वृद्धपूर निवासी आदरणीय आचार्य श्री बाबाजी, त्याचप्रमाणे या श्री यक्षदेव प्रतिष्ठेच्या शिष्यगाद्या त्यापैकी या ठिकाणी आदरणीय परमपूजनीय महंत वैद्यनाथ बाबा, आदरणीय परमपूजनीय महंत नरदेव बाबा, मुरारी मंडळ बाबा, छत्रपाणी बाबा आणि जी आपली इंगोलीकर महंती प्रतिष्ठा आपल्या वयोवृद्ध झाल्यामुळं आणि ही जबाबदारी पुढच्या पुढ्यावर सोपवावी लागते
अशा हेतूनं ज्यांनी हा पुढचा हेतू लक्षात ठेवून आपली प्रतिष्ठा देण्याचं ठरवलं असे आदरणीय महंत श्री मोदीकर बाबा आणि या सभामंचावर उपस्थित ज्यांना आपण विशेषरित्या आमंत्रित केलं असे आदरणीय परमपूजनीय महंत श्री दिगंबर मुनिदादा, आदरणीय परमपूजनीय माझे श्री छाजेरादादा खामणेकर अशा या पवित्र मंगलमय अशा प्रसंगी अनेक संत महंतांची उपस्थिती आहे. आमच्या मांडवा प्रणालाश्रमातून आलेली संत मंडळी आपली कृष्णदादा बिडकर ते सुद्धा बाबांचे शिष्य होते, परंतु जुने असलेले मोदीकर बाबा त्यांचं बाबांचं चांगलं स्नेह होतं. नेहमी ते एकमेकांच्या सोबती असायचे आणि म्हणून त्या स्नेहाचाच अनुबंध धरून पुन्हा त्या इंदुरीकर गादीवर आचार्य श्री एकशे बाबांनी यांना विराजमान केलं. पण आता शेवटी वार्धक्य आहे, काही जबाबदाऱ्या वयानुसार माणसाला झेपत नसतात आणि म्हणून त्यांनी प्रांजळ मनाने जवळजवळ 2 वर्षापासून सांगितलं आचार्य श्री एकशे बाबांना का ही जबाबदारी तुम्ही आता मनुष्य करून सोपवा. अशा प्रकारे त्यासाठी 2 वर्षाचा कालावधी गेला आणि यानंतर आता या ठिकाणी आदरणीय श्री संतोष दादा बिडकर अकोट अधिक शिरसोली दोन्ही ठिकाणी त्यांची शाखा आहे. तर ते या महंती प्रतिष्ठेसाठी त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विचारलं त्यानंतर हे नाव सगळ्यांच्या वतीनं समोर आलेलं आहे. तर सगळ्यांनी आपण या होणाऱ्या प्रतिष्ठित महंताला व त्या संस्थेला सहकार्य करावं हेच प्रास्ताविकाच्या रूपाने आपल्या पुढे विनंती करतो आणि माझे प्रास्ताविक पर 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांनी आपल्या या माळवा संप्रदायाची काही काव्य संपदा अनेक प्रकाराने त्यांनी त्यांच्या काव्यरूपातून मांडलेली आहे. तर हे छोटंसं पुस्तक ही एक त्यांनी श्रीमद भगवद्गीता काही अधिकरणांचे ज्यामध्ये गणाचे आश्रमाचे संचालक गोरे बाबाजी आणखी काही अधिकरणांचे जे काही वाक्य आहेत अशा रूपाने त्यांनी या पुस्तकामध्ये मांडणी करून हे स्वामी श्री चक्रधरांचे स्तवन शब्दरूपी या ग्रंथाचं त्यांनी लिखाण केलेलं आहे. तर या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय परमपूजनीय आचार्य श्री एकशे बाबांनी बाबांना विनंती करतो की आपण या पुस्तकाचं जे विमोचन आहे या श्रीमद भगवद्गीता असं टायटल आहे आणि त्या श्रीमद भगवद्गीतेवर आलेले प्रवचन अशा रूपानं स्वामी श्री चक्रधरांचे काही वाक्य काही भगवद्गीतेतील वाक्य अशा दोन्ही संमेलन करून या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली अशी आदरणीय श्री मनोहर दादा यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर या आणि या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी करायचं. त्याचबरोबर दुसरं पुस्तक प्रकाशित या ठिकाणी करायचं आहे जी पारायण आवृत्ती आहे, ज्यामध्ये 9 प्रकरणं आहेत. प्रसाद सेवा, तुझ्यावर मृत्यू ज्ञान नामाचे 10 असे सूत्रपाठातील प्रकरणं या पुस्तकामध्ये त्यांनी मांडणी करून त्याचं प्रकाशन केलेलं आहे आणि ते नित्यपाठासाठी पुस्तक सगळ्यांसाठी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. असे श्री विद्याधरदादा बिडकर यांच्या नावाने ज्यांनी ते प्रकाशन केलेलं आहे. तर विद्याधरदादा बिडकर अनंत असुर्जी यांनी या नावाला प्रकाशित करून हे पुस्तक या ठिकाणी केलेलं आहे. तर या दोन्ही पुस्तकाचं प्रकाशन प्रमोद भाऊ पटारे आणि मनोहरदादा या 2 पुस्तकाचं प्रकाशन या 2 अधिकाऱ्यांच्या हस्ते होत आहे. आदरणीय गुरुवर्य मोदी बाबा राणेचे आणि आदरणीय आचार्य श्री एकशे बाबाजी या 2 पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे. चक्रधर स्वामी या छोटस असलेले पुस्तक आहे, परंतु त्याच्यामध्ये असे मूलभूत काही दृष्टांत देऊन त्यांनी त्या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे आणि म्हणून अनेक गोष्टी हृदयाला स्पर्श कराव्या असं काही मनोगत लेखक व्यक्त करतो. मनोगत सांगतो. ही पुस्तिका लिहिल्यानंतर मी याच मुक्कामी या स्थानाचंच महात्म्य असं आहे का माझा संन्यासही या स्थानावर झाला. मी पुस्तिका लिहून बाबाकडून काटेकोरपणानं तपासून घेतली
आणि त्या पुस्तकीत एक प्रास्ताविकाच्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे काय हे सर्व माझ्या गुरुमुखीचे म्हणून ते अमूल्य नाही तर माझी कुवत या मंचकावर पाय ठेवण्याची नाही. ज्याच्या विक्रम पितामहासारखे द्रोणाचार्यासारखे कृपाचार्यासारखे वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी बसलेली आहे. तरी पण मी जी ही त्रोटक सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी बऱ्याच बाबतीत कमी पडतो परंतु वरचे लोक मला समजून घेतले. त्याच्यात जी उणीव असेल ती माझ्या पत्रात टाका आणि जे योग्य दुधासारखं असेल ते नंदाला यमुने वरून आधी नेलं होतं आणि त्याच्याकडून कृष्णानं परत आणताना तो वरून शब्द आहे त्या वरच्या जागी तर लिहिल्या त्या वरच्या जागी तर लिहिल्यामुळे तरुणाच उडवणं झालेलं आहे. अशा काही इंग्लिश प्रिंट असू शकतात त्या सुद्धा तुम्ही सुज्ञ तुम्ही जाणकार आहात ज्ञानवान आहात अशा काही इंग्लिश असतील त्या सुद्धा समजून घ्या. मी 5 अवताराचं लिखाण केलेलं आहे फक्त त्याला एक वेगळी पद्धती दिलेली आहे. मी दत्तात्रय लीलामृत ओळीबद्ध लिहिलेलं आहे. माझं श्रीगुरु लीलामृत मानवा संदेशमध्ये क्रमशः प्रकाशित झालेलं आहे. श्री चक्रपाणी लीलामृत अर्ध्यावर आलेलं आहे आणि चक्रधर स्वामीच्या बाबतीत माझं मत असं आहे का त्या अवतारावर एवढं लिखाण झालं का किमान कधी तर ते लीळाचे ठरले ते एवढी तरी गंजी होईल म्हणून मी त्याला हात घालणार नाही. परंतु त्याचबरोबर मी एक स्तोत्र म्हणजे स्तवन भजन याच्यातून सर्वज्ञ चक्रधर स्वामी उभा करण्याचा प्रयत्न माझा झालेला आहे अर्ध्यावर या स्थानाची. आणि शक्यतो मी भजनाला इतर भजन न करताना त्याच्या स्थानाच्या लीळा आणि स्वामीचे भक्त याची विशेषता ठेवूनच मी पुढे चाललेला आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संबोधतो. नंतर श्री अनंतराव यक्षदेव हे माझे जयाचे वडील. त्यांचं नाव पूर्वाश्रमीचा आनंदराव नारायणराव निपाणे जे धार्मिक पूर्वीपासून त्यांनी वयाच्या 54व्या वर्षी संन्यास घेतला. आजची जी बोलभाव दिसतात आणि देवाला विडावसर करायचा आहे तर थोडक्यात संकल्प सोडून घ्यायचा अगोदर असं यक्षदेव बाबांकडून सूचना आलेली आहे. तर तिथे एक ग्लासात पाणी घ्या तसं संकल्प सोडायचा आहे. मी म्हणतो तसं तसं म्हणा पेटीच्या समोर देवासमोर आणि मग पेटीला विडा करायचा मग असणार बस. यक्षदेव कुळामध्ये त्यांचे पदार्थ होते आहे. रितशीर ते श्री बिडकर घरातील संन्यास दीक्षाविधी त्यांना महंती आणि परिवार आणि आलेली जबाबदारी ती पार पाडतील या रूपानं श्री यक्षदेव घराचा या ठिकाणी ते संकल्प सोडित आहेत जाण्यासाठी. तर देवाला प्रार्थनापूर्वक हा संकल्प असतो. प्रार्थनापूर्वक विडा यशसिद्धीसाठी केलेली ती प्रार्थना गुरुजनांचे शुभचिंतन. तर मी संतोष मुळे दादा यांना जे म्हणणार आहे ते माझ्या मागे म्हणतील तो संकल्प सोडला जाईल. परमेश्वरा म्हणा. श्री चक्रधर बाबा मी आज रोजी श्री यक्षदेव कुळामध्ये प्रवेश करीत आहे. त्या निमित्ताने मी संकल्प सोडून अनन्य भावे एकनिष्ठ ज्या प्रतिष्ठेची जबाबदारी स्वीकारत आहे ती जबाबदारी ईश्वराच्या कृपेने गुरुजनांच्या प्रसन्नतेने साधू संतांच्या शुभचिंतनाने सद्भक्तांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करील. त्याचप्रमाणे माझ्या पुढे परिवाराचे धर्मसंगोपन समाजवृद्धी समाज प्रबोधन धर्मनिष्ठ आचरण इत्यादी बाबी या प्रतिष्ठेच्या माध्यमातून सर्व मी साक्षी ठेवून करण्याचा संकल्प करीत आहे. त्याचबरोबर आजपासून मी श्री बिडकर कुळामधून श्री यक्षदेव कुळामध्ये आजपासून यक्षदेव नावाने मी महंतीवर आरूढ होणार आहे. म्हणून मी माझ्या वंदनापुढे
संकल्प सोडून श्री यक्षदेव कुळामध्ये प्रवेश करीत आहे. 16 संकल्प. श्री चक्रधर बघा आहे तिथे वेळ आहे. गंध लावून जी महंती आहे इंगोलीकर त्या पिढीचं जे काही वंदन असते, देवपूजा असते, त्या देवपूजेला विडा पुष्प हार वाहून विडा वाहून ही एक प्रकारे असलेली नैतिक जबाबदारी आज ते स्वीकारित आहेत. अशाच पद्धतीतून त्यांना हा धर्म आचरून धर्म प्रचाराचा योग या देवपूजेच्या माध्यमातून गंध घ्या देवानंद कंदा श्रीपदे दयेच्या सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमो. सर्वज्ञ श्री चक्र स्वामी की जय. हार घाला. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. विडावा विडा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या पेटीला ज्यामध्ये देवपूजा वंदन आहे, पुष्पहार विडा या ठिकाणी समर्पित करण्यात आलेला आहे. तर मी या गादीच्या भाऊगाद्या या नात्यामध्ये संबंधित यांना सूचना करतो, विनंती करतो की आपण होणारे नूतन महंत यांना आसनावर विराजमान करायचं. बाकीची मंडळी बसून घ्या खाली. संतोष म्हणे तिथून हात जोडा बाबांना, त्यांना तिथूनच खालूनच जोडा. आता सगळ्या मंडळीला हात जोडा तिथूनच. सगळ्यांना धन्यवाद. येऊन गेले ते दत्तात्रेय प्रभू महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बस वर बसू द्या वरच्या पायरी. थोडक्यात घ्या का जरा. त्यांना गंधाक्षत वाहतील, त्यानंतर पुष्पहार आणि शाल टाकून त्यांचं पूजन करतील आणि त्यानंतर ही महंती प्रतिष्ठा जी आहे ती त्यांना देण्यात येणार आहे. बाबांना बसू द्या, त्याला बसू द्या. सर्वज्ञ श्री चक्रधर या ठिकाणी होणारे महंत यांचं पदकशालन पाय धुवून त्यांना या ठिकाणी पूजन करता आहेत. सद्दाबाई त्यांच्यासोबत त्या आहेत तपस्वी. पदकशालन करून हा सोहळा संपन्न केला जात असतो. ही एक परंपरा आहे. या रूपाला एक नवीन जबाबदारी होणाऱ्या महंतावर दिल्या जात असते. ती जबाबदारी आज त्यांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणूनच ही महंती प्रतिष्ठा हा सोहळा श्री चक्रधर स्वामी की जय. आसनावरती नंतर कोणी टाकायचं. त्यांना महंती झाली का या ठिकाणी बाबा उपस्थित आहे. महंतीच्या निमित्ताने जे महंताचे जे काही वस्त्र असतात तेच आसनावर होत असतात आणि एक गुरु या नात्याने प्रसन्नता वस्त्र होत असतात.
नंतर ज्यांनाही काही त्यांना शाल गिल टाकायचे असेल खाली खुर्ची ठेवू, नंतर त्यांचं कोणाला पूजन करायचं, काही शाल टाकायची ते खाली टाकायचे, आसनावर टाकायचे. आता फक्त महंतीच्या संदर्भात जे काही भाऊगादी असतात, गुरुगादी असते आणि एक गुरु या नात्याने प्रसन्नता वस्त्र अशा पद्धतीत एवढेच वस्त्र या ठिकाणी होणार आहे. नंतर त्यांना शाल काही विधी करायचा असेल तो आपण नंतर खुर्ची वगैरे ठेवून त्यांचं त्यांनी पूजन करायचं आहे आणि आपल्याला कार्यक्रमही पुढे न्यायचा आहे. म्हणून संन्यास दीक्षा विधी सुद्धा कार्यक्रम आहे, तर बाकीचा जो पूजनाचा कार्यक्रम आपण थोडा नंतर ठेवू. म्हणून जेच महंती प्रतिष्ठा झाल्यानंतर संबंधित जे वस्त्र आहेत तेवढेच या ठिकाणी होणार आहे. चला कपाळाला लावून घ्या. अमृत घ्या, कपाळाला लावून द्यायचं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय. संकल्प स्वामी झालं का? दंडोत करा. महंती आहे त्या महंतानी ती महंती जर समजा ज्यांच्यावर मनोधर्म किंवा ज्यांना द्यायची आहे त्यांनी जर स्वतः ती महंती उभी केली तर उभी होऊन जाते आणि नंतर त्या महंतीला जे काही संबंधित भाऊ असतात, गुरु असतात, यांची मान्यता त्याला असावी लागते. आज तोच क्षण या ठिकाणी ज्यांच्या अंगी ही महंती आहे ते महंत इंगोलीकर बाबा ते होणारे नूतन महंतांना आपली ही महंती प्रतिष्ठेची शाल या ठिकाणी देऊन इंगोलीकर महंत म्हणून त्यांना या ठिकाणी देत आहेत. बाबा बोलतील का ते? शाल टाका पहिले, शाल मोकळी करा ती शाल. इंगोलीकर ही महंतीची जी शाल आहे ती शाल या ठिकाणी हे बाबा आपली होणाऱ्या महंतांना देत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. इंगोलीकर महंती ज्यांच्या अंगी होती त्यांनी ती इंगोलीकर महंतीची जी शाल आहे ती नूतन महंतांच्या अंगावर टाकलेली आहे. या आनंदाच्या क्षणी त्यांनी ही आपली वारस परंपरा ही अशी चालत राहावी. त्यांनी सुद्धा जुन्या थोर अधिकाऱ्यांची प्रसन्नता मिळवली होती. कवेल्यवासी आमचे वर्धनस्थ ओंकार बाबाजींची प्रसन्नता त्यांना मिळाली. त्यांच्या मुखातून त्यांना अनुग्रह झालेला होता. अशा महाथोर पात्रांचं दर्शन आणि त्यांची सेवा त्यांच्याकडून घडली. एकामेकाशी स्नेहाचा बंध धागा हा जोडलेला असतो आणि म्हणून जसं आपण आपल्या परिवारामध्ये एकमेकाच्या संमतीने करू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आपल्या परिवारामध्ये जशी जूट एक संगती असावी लागते, संमती असावी लागते. हा त्याच्या मागचा एक उद्दिष्ट आहे. वस्त्र ही एक फक्त एक निमित्त आहे, पण या रूपानं एकमेकाशी आपण जोडलं असलं पाहिजे. कोणतीही गोष्ट करायची असेल, कोणतं कार्यसिद्ध अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे राहतात. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी ते उपस्थित झाले आणि इथून पुढे सुद्धा कुठले कार्यक्रम प्रसंग होत असतात अशा वेळेला ही मंडळी एकत्र येऊन त्या घरामध्ये होणारा कार्यक्रम तो संपन्न करत असतात. ही आमची अशी परंपरा आहे. महंत चक्रधारी बाबा आपली शाळा आहे. श्री दत्तात्रय महाराज की जय. आता यानंतर श्री पंचावतारों की जय. आज अतिशय सुंदर भेटकाळाचा सोहळा होत आहे. त्यानिमित्ताने योग्य व्यक्ती आमच्या कुळाला मिळाली आहे. आमचे आदरणीय गुरुवर्य, कुळाचार्य आणि सर्व भाऊगाद्या, सर्व आपल्या सर्वांच्या संमतीने मी भाऊगादी या नात्याने मान्यता वस्त्र प्रदान करीत आहे. धन्यवाद. ते आपले मान्यता वस्त्र
नूतन महंतांना देत आहेत, कारण सगळ्यांना मान्य असल्याशिवाय कोणतं कार्य होत नाही आणि म्हणून सगळ्यांची संमतीसाठी आवश्यकता असते. त्यांनी सुद्धा या महंतीला आपली वस्तुरूपाने संमती मान्यता दिली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. यानंतर जे नरहरदेव बाबा म्हणून ज्यांना नरहरी महंती आहे असे महंत नरहरदेव बाबा म्हणजे आधीचे संतोष मुनी दादा यांना इंगोलेकर महंती होत आहे म्हणून वरिष्ठ गुरुवर्यांची आज्ञा देऊन नरहरदेव येशूदेव एक मान्यता वस्त्र प्रदान करीत आहे. श्री गोपाल कृष्ण महाराज. या चौथं वस्त्र नरहरदेव हे जे महंत आहे ते चौथे महंत या ठिकाणी भाऊ या नात्याने या ठिकाणी वस्त्र अर्पण केले. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज की जय. अशा या महंतीच्या संदर्भात जे 4 भावांचं वस्त्र या महंतीला आवश्यक होतं त्या 4ही भावांनी आपलं वस्त्र दिलं. आता यानंतर जे गुरुकाजीचं वस्त्र पडल्यानंतर ही महंती पूर्ण होत असते, संपूर्ण मान्यता मिळत असते. असे या नात्याने नूतन महंतांना आपलं वस्त्र दिलं. चक्रधरा कृपा गुणरा सर्वेश्वराची परा कारुण्यानटनागरा दयकरा विज्ञादिदोषारा संबंधे जनजीवतारुण्यवरा कृताकृतायेदरा दातारा करुणाकरा वरमते द्यावे गुरुजरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज या मंगलमय सोहळ्याला या ठिकाणी संपूर्ण होत आहे. या सोहळ्याचे सभाध्यक्ष परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय उपाध्याय कुलाचार्य आचार्य श्री मोठबाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय सदैव आकाश बाबाजी, परमपूजनीय आदरणीय सदैव दिगंबर दादाजी, संजयराव दादा, या कार्यक्रमाचं व्यवस्थापन जे करतात ते पूजनीय आदरणीय निलेश दादाजी, या महंतीच्या संदर्भात परमपूजनीय आदरणीय मुरारदेव बाबा, परमपूजनीय आदरणीय भद्रज बाबा, परमपूजनीय आदरणीय मुरारमण बाबा, परमपूजनीय आदरणीय चक्रवर्ती बाबा, सर्व या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व संत महंत वासनिक बंधू आणि भगिनी, इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास नागदेवाचार्यांचे 500 शिष्य होते. त्यापैकी अन्वयकारांच्या प्रमाणे 78 शिष्यांची नोंद आलेली आहे. त्यामध्ये जागदेव पंडित हे मूळ वाठोडा शिग्नेश्वर
या गावी हरिनायकाचे सुपुत्र होते आणि तेव्हापासून ही परंपरा अव्याहतपणे चालू आहे. प्रथम आचार्य जागदेव पंडित, त्यानंतर भानुदेव, त्यानंतर भीमदेव आणि त्यानंतर नरहरी विजय आणि नरहरी विजयानंतर ही परंपरा खंडित झाली काही वर्ष. तीच परंपरेला अनुसरून, कारण पूर्वी मार्ग फिरस्तीक्रमाने चालत होते. मठ आश्रम परंपरा ही अलीकडच्या काळात आलेली आहे. त्याला अनुसरून कैवल्यवासी परमपूजनीय प्रातस्मरणीय मुरारमल एकशेरे बाबा यांनी 1913 मध्ये स्थायिक स्वरूपाच्या निमित्ताने मनात उद्देश धरून श्री वाठोळा शिग्नेश्वर या ठिकाणी फुलारी मठ, श्री श्रीमूर्ती संस्थान फुलारी मठ या नावाने मठाची स्थापना केली आणि तिथे राहत असताना, वाठोळ्याला राहत असताना श्री क्षेत्र उद्धवपूर या ठिकाणी नेहमी येणं जाणं होतं. आणि येणं जाणं असताना बाबांच्या मध्ये एक अशी कल्पना सुचवली की उद्धवपूरला सुद्धा काहीतरी येणाऱ्या भक्तांची जी गैरसोय होते ती गैरसोय टाळण्यासाठी म्हणून आपण एखाद्या धर्मशाळेच्या रूपाने काहीतरी येथे स्थापन करावं, हा एक मनोरम त्यांनी मनात घेतला. आणि 1918 मध्ये त्यांनी श्री क्षेत्र उद्धवपूर या ठिकाणी मुरारी एकशेरे बाबांनी ही संस्था उद्धवपूरला स्थापन केली. आणि त्यापासून त्यानंतर कैवल्यवासी आदरणीय आमचे गुरुवर्य प्रभाकर शास्त्री उभय एकशेरे बाबा, त्यानंतर बलदेवराज शास्त्री एकशेरे बाबा कैवल्यवासी, आणि त्यानंतर आजचे विद्यमान सभेचे अध्यक्ष बाबाजी, अशी ही परंपरा ती आजपर्यंत चालत आलेली आहे. आणि तसंच या शिष्यगाथेच्या संदर्भात सुद्धा असं झालं की नरहरी गजरे ही मोहंती ज्यावेळेस होती त्यांना होती, त्यानंतर नरहरी देव ही मोहंती बरेच दिवस चालली, त्यानंतर ती पण खंडित झाली. परंतु मुरारी एकशेरे बाबापासून परत सुरू झाली आणि ती चालू आहे. ह्या ज्या इंगोलीकर, वैद्यराज, मुरारीमल आणि चक्रपाणी या ज्या परंपरा म्हणते त्या बरेच दिवस पडित होत्या. परंतु विद्यमान बाबा वर्धनस बाबांच्या काळात काही म्हणते उभे केल्या आणि काही म्हणते माझ्या काळात उभे झाल्या. आणि ही परंपरा आता चालू झाली आहे, ही अवैधपणे चालू आहे असं एक मनोदय वाटतो. ती परंपरा चालू आहे, चालत राहावी. आणि मी आज या हिंगोलीकर म्हणताना गुरुगादी या नात्याने माझे वर्ष प्रदान करतो. इथे माझे शिष्य गाड्या महंत नराटे बाबा, महंत वज्रज बाबा, महंत चक्रवाणी बाबा, महंत मुरारी बाबा परिवारापैकी मंगेशराव शास्त्री, अजून जे काही एकशे परिवार असेल या ठिकाणी उपस्थित, त्या सर्वांना विचारणा करून मी वर्ष द्यायचं ना. वज्रज बाबा गुरुगादी या नात्याने वर्ष देतो, आपला भाव म्हणून स्वीकार करायचे. महंत इंगोलीकर बाबा, जुने बाबा हो ठीक.
नूतन नंतर आज आमचे सौभाग्य समजतो गेले दादांनी सांगितलं सर डॉक्टर वासुदेवने 2 वर्षापासून हा योग, परंतु कोणाच्या भाग्यात जसं लिहिलं असतं त्याच गोष्टी घडतात आणि अनेक व्यक्तींची निवड करण्याचं ठरवलं. म्हणजे आले डोळ्यासमोर आले, काही व्यक्तींना आचरण केलं, काही व्यक्तींनी असं, परंतु यांचा त्या ठिकाणी म्हणतात जाणे बरे गेले काय खाणेवाडीकांना, अशा पद्धतीने त्यांचंच नाव लिहिलेलं असावं. या पद्धतीने त्यांचा तो योग आला आणि त्यांनी तो योग परमार्गिक सेवा या माध्यमातून परमार्गिक सेवा इथे येणारे जे सद्भक्त आहेत, वासनिक आहे, सद्भक्त अजून मार्गस्थ मंडळी किंवा येणाऱ्यांची सेवा करावी हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कोणीही जशी यक्षदेवांची परंपरा अशी आहे दादा इंग्रजीवा, यक्षदेवांची परंपरा ही आहे अन्नदान. कोणीही माणूस आलेला आपल्या दारातून उपाशी गेला नाही पाहिजे, ही एक जाण ठेवायची. कधीही देव कोणत्या गोष्टीत तुम्ही करणार नाही. आलेला साधू संत असो, वासनिक असो, रात्री असो, बेरात्री असो, आपल्या दारात आलेला वासनिक संत म्हणतो त्याची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. हीच आमची परंपरा आहे. ही परंपरा तुम्ही जोपासाल, आम्हाला पूर्ण शाश्वती आहे आणि मी या गुरुगादींना त्यांना वस प्रदान करतो. या परंपरेचं त्यांनी रूप सांगितलं. अशा पद्धतीत अन्नदानाचं महात्म्य असून तो गुण सुद्धा त्यांच्याही अंगी तो गुण आहे. सेवाभावी व्यक्तिमत्व आहे आणि सेवाभावातूनच ह्या सगळ्या गोष्टी सोडवल्या जात असतात आणि सगळ्याच्या मागे एकच उद्दिष्ट आहे. सेवा हा उद्दिष्ट जर ठेवलं तर त्यातून सगळे उद्दिष्ट साध्य होत असतात. त्या रूपाने ही सेवा म्हणूनच आज त्यांनी स्वीकारलेली आहे आणि तो एक अदृष्टाचा संकेत असावा अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री यक्षदेव गादीचं गुरुगादी या नात्याने वस्त्र बाबांनी या ठिकाणी नूतन झालेले इंगोलिका बाबा यांना पदार्पण केलेलं आहे. तरी या ठिकाणी ही इंगोलिकर जी महंती आहे ही परिपूर्ण झालेली आहे. ज्या भावांचं गुरुगादीचं वस्त्र असावं लागते ती जी प्रोसिजर आहे, पद्धती आहे, ती आता पूर्ण होऊन आता पूर्णतः हे महंत इंगोलीकर या ठिकाणी झाल्या. सगळ्यांनी टाळ्या वाजून नूतन महंतांचं संत मंडळाचे कार्यकर्ते हा प्रसन्नतारूप असलेली मान्यता हे प्रसन्नतेच्या रूपानं वस्त्र रूपानं बाबा यांना देणार आहेत. प्रसन्नतेची शाल बाबा यांनी देत आहेत. भविष्यामध्ये असा धर्म कार्याचा जो होता आहे तो त्यांच्या हातून धर्म कार्य होत राहावं ही त्यांना एक दिलेली प्रसन्नतेची शिदोरी बाबाजी आपल्या हातात देत आहेत. या प्रसन्नतेनं तो सेवेचा वसा त्यांनी स्वीकारलेला आहे. तो असाच सेवेला जावा हे गुरुचं शिवचिंतन मानवी आसनावर बसून विराजमान गुरुसमोर आसनावर बसून म्हणून या ठिकाणी दोन दंडवत घालून ते बसवून होत आहे मुलांना. संतोष मुलं हे तुम्ही जे काढलेलं आहे आरती वाळून घ्या. 2-3 बाया आरती वाळून येतात ना. बसा तुम्ही मंदिर नमस्कार
ज्यांना काही शाळा टाकायचे असेल, पूजन करायचे असेल, दीक्षाविधी झाल्यानंतर आपण त्यांना खुर्चीवर त्या ठिकाणी बसून ज्यांना शाळा टाकायची टाकू शकतील. दीक्षा घेणारे जे दीक्षार्थी आहेत त्यांची नावं मी घेतो. श्री कृष्णराज मारोतराव तायडे, कृष्णराव मारोतराव तायडे अकोट, श्री रमेशराव उत्तमराव केवळ शिरसोली, श्री कुंदाजी मुरलीधर कपाटे खेडा या समोर इथे बाबांना धन्यवाद करून इथं बसा. श्री ज्ञानेश्वरराव वडतकर तेल्लारा, श्री गंगाधरराव मोरे आशेगाव, श्रीमती दुर्गाबाई भाऊराव पात्राऊ अळगाव, सौ सुनंदाबाई आनंदराव अंबळकर वटेभुजा, श्री जीवनराव जगन्नाथराव देशमुख आखदवाडा, श्री रामरावजी फुलुरगाव वडाळी देशमुख, सौ पुष्पाताई नागोराव इंगडे अकोट, श्रीमती नऊबाई बिलकर बिंदपूर. हे 11 जी मंडळी आहे, ही संन्यास दीक्षा घेत आहे. आणि अंतर्दीक्षा घेणारे 4 आहेत दीक्षार्थी. त्यांचं नाव असं आहे की अनिल बाळकृष्ण चोरे, धामणगाव चोरे, रत्नप्रभाबाई गावंडे तेल्लारा, शबुबाई वडतकर तेल्लारा गाडेगाव, दुर्गाबाई वडतकर तेल्लारा गाडेगाव. श्री चंद्रधर स्वामी की जो तुम्ही म्हणायचं दत्तात्रेय महाराज की. चला त्यानंतर श्री कुंभाजी मुरलीधर कपाटे खेळा, श्री उत्तमरावजी केवळ यांची इंदुरीकर महाराजांच्या नावे दीक्षा होत आहे. रात्रीचं गुरु श्री दत्तात्रेय महाराज हे 4 दीक्षा मिळाले आहेत. हे अंतर्दीक्षा घेणार आहेत. प्रणाम योग या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा संपन्न होत आहे. आदरणीय आदरणीय सध्या माझे पूर्व परिचित असे संप्रदाय यावं लागेल. त्यामुळे कार्य चालूच राहील आणि स्वामी श्रीकडून मला त्यांच्या धर्मकार्य करून देऊ आणि त्यांना मी धर्मकार्य करण्यासाठी शक्ती देऊ, बळ देऊ अशी मी भगवंताची प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊन पुढे आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यानंतर आदरणीय सदैव श्री दुकानदार मुनी दादा अंकुलेकर दादा जे आहे ते आपण आपलं थोडक्यात विचार या ठिकाणी आनंद
यांच्या नामामध्ये साम्य नाही, तर यांच्या गुणामध्ये संतोष आहे. असे हे योग्य व्यक्ती, योग्य महंती यांना प्रतिष्ठा झालेली आहे. या वडनेर भोजनमध्ये ते आता स्थायिक होणार आहे. त्यांच्या धर्म प्रचाराचं कार्य इथं सुरू आणि इथं दुसरा सोहळा साजरा झाला तो म्हणजे संन्यास दीक्षेचा. एवढेही नूतन संन्यासी आहेत यांच्या धर्म सिद्धीला जावं असं शुभचिंतन करून मी माझ्या शब्दाला विराम देतो आहे. ज्यांच्या कुळामध्ये महंती प्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न झालेली आहे असे यक्षदेव बाबा, त्यानंतर आदरणीय परमश्रद्धेय तेलारा निवासी बाबा, त्यानंतर आदरणीय परमश्रद्धेय नूतन, आता नूतन तर काही राहिले नाही म्हणा नंदभाऊ, काकडा निवासी श्री नंदलाल दादा भोजने, त्याचबरोबर आनंद वैद्यराज बाबा आणि आपले दिगंबर मुनी अंकुलनेरकर, निलेश दादा आणि नूतन महंत श्री इंगोलेकर बाबा आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वासनिक बंधू भगिनी आणि भिक्षुक मंडळी, महंत मंडळी, आपण या कार्यक्रमामध्ये भाव विभोर होऊन गेलेला होता. सुंदर संपन्न झाला कार्यक्रम, पण शेवट व्यवस्थित लागायला पाहिजे. चांगल्या गोष्टीचा शेवट व्यवस्थितच व्हायला पाहिजे. म्हणून हे मी समारोपाचे 2 शब्द तुमच्यापर्यंत सांगणार आहे. आज या ठिकाणी महंती प्रतिष्ठा झाली. तुम्ही पाहिलं आपले संतोष दादा जे होते त्यांना उच्चासनावर बसवलं. उच्चासनावर बसवून त्यांचं पूजन केलं आणि त्यांना मान्यता वस्त्र दिली. ही जी परंपरा आहे ही परंपरा मानभाव संप्रदायामध्ये एक वेगळ्या पद्धतीची परंपरा आहे. परस्परांमध्ये ज्या प्रेम सौहार्द टिकावं म्हणून या वस्त्रप्रदानाचा हा विधी पार पडत असतो. जसं नातं जोडलं जातं तुमचं गृहस्थाश्रमात मुली केली की नातं जुळतं, तसं वस्त्र दिलं की त्या महंतातून त्यांचं नातं जुळतं. आणि म्हणून दुसरी बाब अशी आहे की महंती जी आहे ही मान्यतेसाठी महंती नाही. त्या कुळातील वाढलेला जो परिवार आहे त्या परिवाराच्या ज्ञान संवर्धनासाठी, त्याचप्रमाणे धर्मसंगोपनासाठी ही प्रतिष्ठा दिल्या जात असते. यक्षदेव कुळामधला परिवार वाढत चालला आणि म्हणून अभ्यासू एक व्यक्तिमत्व आपल्याला या गादीवर मिळालेलं आहे. या गादीवर कारण कर्तृत्व करायला काहीतरी पद पाहिजे असं गृहस्थाश्रमात मानलं जातं, किंवा काहीतरी कर्तृत्व करायचं असतं तर पद पाहिजे. तसं हे पद प्रदान झालं या ठिकाणी. आता यांनी या गादीवर राहून कर्तृत्व करावं, परमार्गाला आधार द्यावा आणि आपलं देवधर्म करून अनेकाच्या देवधर्माला निमित्त व्हावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. दुसरा या ठिकाणी कार्यक्रम म्हणून त्यांना सदिच्छा देतो. जरी ते माझे शिष्य असले तरी त्यांना सदिच्छा देतो आणि त्यांनी मानपानामध्ये कमी गुंतून देवाधर्मामध्ये जास्त गुंतावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज जवळजवळ 11-12 संन्यास दीक्षा झाल्या. बाबा 12 संन्यास दीक्षा, आणि तुमच्यावर कोणताच परिणाम झाला नाही. पुढे तुम्ही हसून राहिले. आदर्श त्यांचा घ्या. त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे आपल्या पुढे. साधा एक खिशातला रुपया कोणाला देऊ वाटत नाही एवढं मोठं जीवन त्यांनी परमेश्वराला समर्पित केलंय. का केलं? आंतरिक
जी धारणा असते ती आंतरिक धारणा अत्यंत महत्वाची असते. ती आंतरिक धारणा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत संन्यासही उपयोगाचा नाही. आंतरिक बदल हा महत्वाचा आहे आणि तो आंतरिक बदल एकाएकी येत नाही. त्याला आचार पाहिजे, त्याला विचार पाहिजे, त्याला आपल्या घरी प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रवचन ऐकतो आणि प्रवचन ऐकून आपण निघून जातो, त्या प्रवचनाचा काही फायदा आपल्याला होत नाही. मित्र, आज एवढ्या या बायांनी आणि पुरुषांनी या ठिकाणी परमेश्वराला समर्पण केलेलं आहे. त्यांचा धर्म परमेश्वरानं सिद्धीला न्यावा अशी परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांचा निर्विघ्नपणे त्यांचा धर्म पार पाडावा अशी स्वामीरायाला प्रार्थना करून मी समारोपाचे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. भगवान श्री सर्व कार्याला प्रारंभ केलेला होता. बाबांचे शुभ आशीर्वाद आणि प्रसन्नता या ठिकाणी सर्वांच्या शुभचिंतन आणि सर्व अधिकाऱ्यांच्या शुभ आशीर्वादाने मिळालेली आहे. आपल्या सर्वांचं शुभचिंतन सहकार्य असंच शेवटपर्यंत राहावं. माझे अकोट आहे, शिरसोली आहे, वंदरभुजंग आहे, येथील जाणे हा प्रवास आहे. हा सुखरूप निर्विघ्नपणे निर्दोषपणे हा सर्व सेवेचा जो भार दिलेला आहे माझ्यावर, ही सर्व पंथाची प्रेमाची पर्वणी मला जी प्राप्त झालेली आहे ही प्रेमाची पर्वणी आहे. ही महंती नसून मला सर्वांचं प्रेम मिळालेलं आहे असं मी समजतो. आणि हे जसं प्रेम पंथाचं मिळालं, अधिकरणांचं मिळालं, श्री गुरुवर्यांचं मिळालं, असंच प्रेम मला माझ्या स्वामी श्री चक्रधर प्रभूंचं प्राप्त हो अशी मी स्वामींच्या श्रीचरणी प्रार्थना करून ही मिळालेली सर्व जी महंती आहे ही स्वामींच्या श्रीचरणी आणि आपल्या सर्वांच्या हातामध्ये सोपवत आहे. तुमच्या हातामध्ये आहे टिकवणं. या महंतीचा मान ठेवायचा की नाही ठेवायचा आहे तुम्हाला समजलं पाहिजे. आता तुम्ही ठेवा, मी काही नाही. मी खाली झुकू शकतो, मी धुळीतही झुकू शकतो, पहाटे जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. माझ्या स्वामींनी मला जिथे दिलं तिथे मी जाऊ शकतो. मी माझ्या स्वामींच्या हातची चाटशी आहे. चाटशीच्या दृष्टांताप्रमाणे देव जिथे मला फिरवेल तिथे मी जाईल, जिथे ठेवू तिथे नाही. तुम्हाला माझा कसा उपयोग करून घ्यायचा आहे ते आपण ठरवायचं आहे सर्वांनी. मी तुमच्या हातात देतो आणि स्वामींच्या श्रीचरणी हे मिळालं म्हणजे सर्व आपलं प्रेम आहे की स्वामींच्या श्रीचरणाचं अंतिम साध्य ध्येय मला प्राप्त हो. स्वामींच्या श्रीचरणी मला आश्रय मिळो, त्याच्या उपयोगात जावं, प्रेमाचा उपाय घडावा. आणि यासाठी मी सर्व परमेश्वराच्या श्रीचरणी समर्पण करत आहे. आणि दिलेलं हे जे प्रेम आहे मला, हे प्रेम परमेश्वराच्या प्रेमापर्यंत घेऊन जावं. महंती म्हणजे प्रेम. मी माझा एकच अर्थ करून घेतला, महंती म्हणजे प्रेम. प्रेम देत आहेत आपल्याला बाबा, प्रेमानं आपलं पुरस्कार करतायत, प्रेमाचा स्वीकार करा. आणि म्हणून या महंतीने स्वीकार केलेला आहे. पुढे मला देवाचं प्रेम घ्यायचं आहे, देवाचं प्रेम मला मिळो असं सगळ्यांचं शुभचिंतन आपलं असलं तरच हे या सर्व कार्यक्रमाला अर्थ आला. आपण या ठिकाणी किती दुरून मेहनत घेऊन आलेले आहेत. आमच्या या सर्व दीक्षार्थ्यांना आपलं शुभचिंतन जरूर लाभणार आहे, लाभलेलं आहे. आपण प्रार्थना करा त्यांच्यासाठी, त्यांची अनुसरण दीक्षाविधी शेवटात जावं. आणि या सर्व अधिकाऱ्यांचे मी स्वतःशः आजन्म ऋण व्यक्त करून, आजन्म त्यांच्या ऋणातच आहे. पंत माझा प्राण आहे, माझा देव श्री चक्रधर प्रभू या सर्वांची ही ऋण सेवा फेडण्याची सामर्थ्यता माझ्या ठिकाणी देऊ. माझ्यावर जो भार टाकलेला आहे पंथाने, या पंथातील प्रमुख अधिकाऱ्यांनी भार टाकलेला आहे, तो भार उचलण्याची क्षमता माझ्या ठिकाणी देऊ अशी मी परमेश्वराने प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांचं असंच प्रेम शेवटपर्यंत टिकून राहावं आणि प्रत्येकाला आनंदाचा आणि प्रेमाचा मार्ग या आनंद आश्रम इंगोलीकर बाबाच्या आश्रमातून मिळावा अशी सगळ्यांची शुभकामना आम्ही या ठिकाणी घेत आहोत. मला द्यावी सगळ्यांनी अशी प्रार्थना करत आहोत आणि सर्वांचे आभार मानतो. आभार पेलकडे साहेब मानणार आहेत. माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडप्रणाम. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय. तर छोटेखानी केल्यानंतरही 500-600 मंडळी जोडली. आमचा 100-150 लोकांचा हा व्याप होता, त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो कार्यक्रम कॅन्सल करावा लागला. आणि काही लोकांना, मोजक्या लोकांना फोनद्वारे कळावं लागलं की कार्यक्रम कॅन्सल नसून हा कार्यक्रम होणार आहे. मी 3 दिवस नवीन बाबांसोबत फिरलो, त्यांचा आवाज बघितला
त्या आवडता बघितल्यानंतर असं वाटत होतं की 2-3 हजार लोक तरी जुळतील आणि मग गोंधळ होईल आणि त्याकरता आपल्याला ते इतर लोक सगळे दोष देतील. तेवढंच करता आम्ही हा कार्यक्रम छोटेखानी केलाय. मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला की या कार्यक्रमामध्ये ज्या आज 15 दीक्षा झाल्या आणि आणखी काही दीक्षा होत असतील. आमचा हा जो आश्रम आहे आम्ही ट्रस्ट केलाय तो खूप लहान आहे, परंतु जर तुम्ही लोकांनी असाच जिव्हाळा निर्माण केला आणि नवीन बाबांसोबत जुळला तर आम्ही निश्चितच 2 एकर 4 एकर शेती घेऊन एक आदर्श आश्रम या ट्रस्टच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न करू. त्याकरता तुमच्या लोकांची साथ असणे फार गरजेचं आहे. ही जी महंती आहे ही 108 बाबांची शिष्यगादी आहे. बाबांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला सहकार्य केलं आणि नावापासून तर शेवटच्या पत्रिकेपर्यंत आणि आजच्या कार्यक्रमापर्यंत आदरणीय श्रद्धेय श्री बुद्धपूर्णिमाशी 108 बाबा यांचं असं सहकार्य राहील आणि ते सहकार्य करतही आहेत आणि त्यांना सुद्धा कधी कधी बरं नसतं पण या कार्यक्रमाला मार्गदर्शनपर तिथे आले. त्यांचं सुद्धा आम्हाला खूप सहकार्य लागलं. सगळ्या ट्रस्टच्या वतीनं आणि नवीन मंताच्या वतीनं जुन्या बाबांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर इथेच वास्तव्याला असलेले आमचे प्रेमाचे संबंध असलेले दिगंबर मुनी बाबा नेहमी त्यांचं अध्ययन चालू असतं. हल्ली तर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाईन निरूपण चालू आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या नावावर बाबांचं आज महाराष्ट्रभर त्यांचं सगळीकडे नाव गेलेलं नसून तर मला तर MP मधल्या सुद्धा लोकांचं काही फोन आले की बा रद्दपूरला दिगंबर बाबा खूप छान बोलतात, खरोखर खूप छान बोलतात. मी सुद्धा त्यांचे काही रेकॉर्डिंग ऐकत असतो. ते इथे आहेतच. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी असतं. आम्ही जेव्हा पोथीचा इथे कार्यक्रम घेतो तेव्हा सुद्धा त्यांच्या तिथे असले की ते कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. अशा दिगंबर मुनी बाबांचे मी मनपूर्वक आभार मानतो. नवीनच ज्यांची दीक्षा झाली निर्गुण मुनी दादा यांचा आपल्या शेजारी आश्रम आहे काकड्याला. त्यांच्या आता मागच्या महिन्यात त्यांच्या इथं दीक्षावतीचा कार्यक्रम झाला. ते सुद्धा खूप अभ्यासू आहेत. मला तर त्यांची कीर्ती मुंबई आणि सातारच्या लोकांनी सांगितली आहे. खूप अभ्यासू आहेत. माझा त्याचा अजून तसा योग आला नाही. त्यांच्याकडनं सुद्धा काही खूप शिकण्यासारखं आहे. असे आपल्याला शेजारी लाभलेले आहेत आणि आपल्या कार्यक्रमाला ते रात्री पण येऊन गेले. आता सकाळी पण आता आले. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूज्य संजयराज शास्त्री खामलीकर दादाजी हे सुद्धा यांचे खूप प्रेमाचे संबंध आहेत. आपल्या परिसरात त्यांचं सुद्धा खूप निरूपण असतं. अनेक ठिकाणी त्यांचे प्रवचन होतात. त्यांचं सुद्धा खूप छान प्रकारे प्रवचन असतं. प्रेमापूर्वी ते सुद्धा या कार्यक्रमाला आले. त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच वाठोळा निवासी आमचे म्हणजे अगदी जिव्हाळ्याचे संबंध असलेले आमचे मोठे भाऊ या प्रमाणात आम्हाला मार्गदर्शन करत असतात. वाठोळा निवासी आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री वेदराज बाबा यांनी सुद्धा आम्हाला सतत मार्गदर्शन केलेलं असतं. त्यांच्या सुद्धा मी सर्व ट्रस्टीच्या वतीनं नवीन बाबा आणि जुन्या बाबांच्या वतीनं आभार मानतो. तसेच मौदा निवासी चक्रपाणी बाबा, रुद्रपूर निवासी नरहृदय बाबा, तसेच रुद्रपूर निवासी मुरारीमान बाबा केळवण असतात. या सर्वांच्या शिष्यगाद्यांचे आम्हाला त्यांनी कुठल्याही प्रकारचा अडथळा न करता त्यांनी प्रसन्नतेनं या महंतीला मान्यता दिली. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच इथे आलेले सर्व माझे गुरुवर्य, महंत, संत, भिक्षुकवर्ग, तपस्वी आया आणि सर्व या परिसरातील लांबून आलेले आपटचा परिवार आमच्यासोबत जोडला. त्यांनी आम्हाला कालपासून या कार्यक्रमाला सहकार्य केलं. त्यांच्यासुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमाकरता पहिल्या दिवसपासून अगदी ह्या कार्यक्रमाच्या या आश्रमाची निर्मितीपासून ज्यांचं आम्हाला सतत सहकार्य असतं
आणि या परिसरात दरवर्षी 7 ते 8 दिवस येऊन इथे राहून सर्वांना निरूपण करत असतात, अनेक जीवांना घडवतात त्यांच्या निरूपणातून। असे आमचे इतिश्री निलेश दादा यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच आजच्या या कार्यक्रमाचं संगीतमय असं आपल्याला या कार्यक्रमाचं रूपांतर केलं त्यांनी। असे आमचे स्नेही प्रसन्नमुनी दादा, योगीराज दादा आणि आमच्या ताई अर्चनाताई या तिघांनी हा कार्यक्रम संगीतमय केला, गोड केला। त्यांच्या माधवराव गावंडे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। आणि अमरावतीच्या श्रीकृष्ण मंदिराचे ट्रस्टी आमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले। अध्यक्ष सुभाषभाऊ पावळे, राऊत सर, ठाकरे साहेब, देशमुख साहेब, त्यांचं तर आज काहीतरी काम होतं तरी ते या प्रेमापोटी आले, त्यांच्यासुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। या परिसरातील सर्व मंडळी, ट्रस्टी, तसेच विश्वासभाऊ वळवकर, रामदास कंटकरोड, गावातील सर्व वडनेरकर मंडळी, भैया, सर्वांचे मी आभार मानतो। तसेच सरपंच राजेभाऊ फुजदेकर आणि अरुण भाऊ फुजदेकर यांचं या ठिकाणी स्थान आहे, त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो। सर्व पुजारी मंडळीचा मी आभार मानतो। आणि आणखी एक तुम्हाला चांगली अनाउन्समेंट करतोय की आमदाईचं अरुणभाऊ फुजदेकरांनी जर तिथे ट्रस्ट स्थापन केलं तर त्यांचा जीर्णोद्धाराचा विडा संतोषमणी नवीन बाबा आणि आम्ही सर्व करण्याचा विडा घेतो, तर त्यांनी त्याकरता ट्रस्ट करण्याची गरज आहे। मनपूर्वक आभार मानतो। आणि या मंगल कार्याचे संजू आणि मंगेश आणि संजय या दोघांचे तर वेगळे परिश्रम असतात की त्यांचे आभार मानत नाही मी, नंतर ऋणाला करू इच्छितो। मी आज या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपलाय।